आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। एबीवीपी देवगिरी क्षेत्र का 51वां क्षेत्रीय अधिवेशन लातूर शहर में हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का 51वां देवगिरी प्रदेश अधिवेशन 2, 3 और 4 जनवरी को लातूर में आयोजित किया गया था। इस सत्र में मराठवाड़ा और खानदेश विद्यार्थी परिषद के 17 जिलों से 567 छात्र, 124 छात्राएं, 46 प्रोफेसर के कुल 737 प्रतिनिधि उपस्थित थे। उन्हें व्यवस्थित करने के लिए लातूर जिले में एबीवीपी कार्यकर्ताओं के 16 समूह बनाए गए थे, जिसमें कुल 120 मजदूरों ने काम किया। 1 जनवरी को लातूर की कलेक्टर श्रीमती प्रदर्शनी का उद्घाटन वर्षा ठाकुर घुगे ने किया। इस प्रदर्शनी में मराठवाड़ा और खानदेश में एबीवीपी के कार्य और ऐतिहासिक सिंहावलोकन प्रस्तुत किया गया। सत्र का उद्घाटन 2 जनवरी को राजस्थान के महामहिम राज्यपाल माननीय द्वारा किया गया था। श्री हरिभाऊ नाना बागडे ने किया था। आपण काही मागणी वगैरे त्या ठिकाणी केलेली आहे। सामाजिक सद्यस्थितीमध्ये जरी बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन महिला अत्याचार, महिला सुरक्षा अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण त्या ठिकाणी तो प्रस्ताव पारित केलेला आहे। जसं आपण बघितलं प्रस्ताव क्रमांक 3 स्वयंरोजगार रोजगार या विषयामध्ये आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकासाला घेऊन वाटचाल व्हावी किंवा त्यामध्ये उद्योजकता विकासाला घेऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावं, त्यासाठी आपण उद्योजकता व स्वयंरोजगार या विषयाला घेऊन वेगवेगळ्या मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत। हे प्रस्ताव पारित झाले। त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपण सकाळी लातूर शहरामध्ये एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढली। या शोभायात्रेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या ठिकाणातील वेशभूषा करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या शोभायात्रेचा समारोप हा जाहीर सभेने केला। या जाहीर सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांना घेऊन वेगवेगळ्या छात्र नेत्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली। त्या जाहीर सभेमध्ये आपल्या विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा व प्रदेश मंत्री कुमारी वैभवी हिवरे हे उपस्थित होते। त्यानंतर शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लातूर जिल्ह्यामधील कलाकार यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी पोवाडा असेल, ओवी असेल किंवा गवळण अशा वेगवेगळ्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन झालं। आपल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाषण सत्र आपण आयोजित केलं होतं। या भाषण सत्राचं ते शिक्षण तज्ञ प्राध्यापक अनिल राव सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं। यानंतर आपली विद्यार्थी परिषदेची 2024-25 ची कार्यकारिणी आपण त्या अधिवेशनामध्ये जाहीर केली। यामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वगैरे देण्यात आल्या। येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये त्या ठिकाणी काम करते। येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये विद्यार्थी परिषद जो काही काम करेल किंवा ज्या उद्देशाने ज्या ध्येयाने समाजामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल काम करेल, या सर्वांची भूमिका आपल्या प्रदेश मंत्र्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे। येणाऱ्या 1 वर्षामध्ये विद्यार्थी परिषद महाविद्यालयामध्ये अनुपस्थितीचं प्रमाण ज्याप्रमाणे वाढत आहे यावर चिंता व्यक्त करते। यावर सर्वे असेल किंवा अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठी जे काही काम करावं लागेल ते विद्यार्थी परिषद येणाऱ्या 1 वर्षाच्या कालावधीत करेल। त्याचबरोबर युवकांमध्ये रोजगार जसं मोठ्या प्रमाणात स्थलांतर मराठवाडा आणि खानदेशमधून मेट्रो सिटीमध्ये होत आहे, इतर राज्यामध्ये विद्यार्थ्यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे। या विषयांना घेऊन येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये काम करेल। अशा विविध गोष्टींना घेऊन विद्यार्थी परिषद काम करेल। एकंदरीत अशा पद्धतीने हे आपलं अधिवेशन पार पडलं। आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। नमस्कार, ऋषिकेश केकान, देवगिरी प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। गेल्या 2-3 जानेवारी रोजी विद्यार्थी परिषदेचं देवगिरी प्रदेश अधिवेशन लातूर या ठिकाणी पार पडलं। विद्यार्थी परिषदेमध्ये अधिवेशनाचं एक वेगळं महत्त्व आहे। या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा, एक नवीन उमेद तयार होऊन ते आपल्या स्थानिक ठिकाणी काम करत असतात। या अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेने वेगवेगळ्या सत्रांचं आयोजन केलं, शोभायात्रेचं आयोजन केलं, याशिवाय वेगवेगळ्या विषयांना घेऊन प्रस्ताव सुद्धा पारित केले होते। या अधिवेशनाच्या
प्रदर्शनी कक्षाचं उद्घाटन लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। दुसऱ्या दिवशी 2 तारखेला अधिवेशनाचं उद्घाटन राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या विषयांना घेऊन, सामाजिक विषयांना घेऊन आणि उद्योजकता विषयांना घेऊन 3 वेगवेगळे प्रस्ताव त्या ठिकाणी पारित करण्यात आले होते। शैक्षणिक प्रस्तावामध्ये विद्यार्थी परिषदेने महिलांचे मोफत शिक्षण असेल, परंतु काही महाविद्यालयांनी हा निर्णय लागू नसून केला, यावर वेगवेगळ्या विषयांना घेऊन मागणी केलेली आहे। विद्यार्थ्यांमध्ये वाढती बेरोजगारी असेल, तरुणांचं होणारं स्थलांतर असेल, किंवा बीडमधील घटना असेल किंवा परभणीमधील झालेली घटना असेल, या विषयांना घेऊन शासनाकडे मागणी केलेली आहे। त्यानंतर या अधिवेशनामध्ये लातूर शहरामध्ये एक मोठ्या उत्साहामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेचा समारोप हा जाहीर सभेने झाला। या जाहीर सभेमध्ये विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनीताई वर्मा यांनी या ठिकाणी उपस्थित होत्या। यानंतर शेवटच्या दिवशी NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर शिक्षण तज्ञ प्राध्यापक अनिल राव सर एक भाषण सत्र आयोजित करण्यात आलं होतं अशा पद्धतीने। आणि या अधिवेशनाचा समारोप आपल्या विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संघटन मंत्री श्री सिद्धेश्वरजी लटपटे यांच्या हस्ते समाप्त झाला। धन्यवाद।